सुपरी थांबा थांबा सुपरी रो थांबा किंवा आज आमच्या जिथे थांबा म्हणतो मी. अरे नको रे बाबा, तुझी ती डेंजर आई चिडेल माझ्यावर. तू एक काम कर, माझा फोन घे, आज फोनवरच मॅच बघतो. अहो सुपर हिरो नाही, आज आपण दोघे जण एकत्र बसून मॅच बघूयात म्हणतो मी. आणि मॅच किती रंगात आली असते ना, आणि तुम्ही निघून जायचं म्हणताय. ये बस. चला बघ. पास दे पास दे पास दे. पास दे पास. चला दे रे. ए बाबा ए. गोल गोल. कमाल. जिंकला. टाइम टेबल नीट बघून बॅग भरलीस ना बाळा? हो वॉटर बॉटल घेतली, हो नॅपकिन, हो. डब्बा हो सगळं घेतलंस ना? हो. ओय बाळा, काय झालं एवढी शांत कायस तू? काही नाही झालं काकू. असं कसं काही नाही झालंय? शाळेचा अभ्यास झाला नाहीये ना? सांग मला काय झालंय? म्हणले ना काही नाही झालंय. आणि प्लीज मला सारखी सारखी प्रश्न विचारू नकोस. बाबाचा राग माझ्यावर काढतेस ना? तो तुझ्यावर रागवला म्हणून माझ्याशी असं वागणार आहेस का तू? हो, कारण की तू बाबाचीच बाजू घेतेस. बाबा चुकीचं वागत असताना त्याला समजवायचं सोडून मला समजावत बसलीयस. असं नाही ग सोन्या माझ्या. ऐक ना, तुझा बाबा तुला काहीतरी सांगतो किंवा बोलतो, त्याच्या मागे काहीतरी कारणं असतील ना? थोडंसं समजून घे ना त्याला आपण. या घरात मला कुणीच समजून घेत नाही, स्वतःच खरं करतात. ओवी. अबीर थांब ना. अरे दे मी टाय लावते अबीर. अरे अरे थांब, दे माझ्याकडे टाय दे. अरे तुला नाही जमणार बाळा. मला नकोय तुझी मदत. माझे बी बांधलेलं. अबीर, त्या वाढदिवसाच्या विषयावरून अजूनही नीट नाही बोलणार आहेस का माझ्याशी? ऐक ना बाळा, तुम्हा दोघांचा वाढदिवस एकत्र करणं शक्य नाहीये. का शक्य नाहीये बाबा? इतकं काय उघड आहे त्याच्यात? अबीरचा आणि माझा एकाच दिवशी जन्म झालाय, मग एकत्र केक कापायला काय प्रॉब्लेम आहे? अगं, काही गोष्टी परिस्थितीनुसार ठरवाव्या लागतात. नाही हे करू शकत मी. होय बाळा, समजून घे ना, हट्ट सोड ना जरा. ठीक आहे, ऐकते मी तुझं. पण माझी एक गोष्ट ऐकून घ्यायचीस. हा, तू सांगशील ते मी करायला तयार. बघा बाबा, प्रॉमिस कर मला. प्रॉमिस. प्रॉमिस बाळा, तू फक्त तो हट्ट सोड, मग तू जे सांगशील ते मी ऐकेन. ठीक आहे, थांब. काय ग, हा इतक्या लगेच कसा काय तयार झाला म्हणतो मी? कारण तो माझा मुलगा आहे. तू कितीही चिडला असला तरी मनातून खूप समजूतदार आहे. आई, हे बघ, होळीचे कपडे असतात, देऊन टाक तिला. अरे वा, मला माहित होतं तू माझं ऐकणार. असे शाणं पाहिजे. थांब, आधी पूर्ण ऐकून घे माझं. तू आताच मला प्रॉमिस केला असतस ना की मी जे सांगेल ते ऐकणार म्हणून ना. बरं साहेब, काय करायचंय सांगा. हे घे अबीरचे कपडे, त्याला दे बाबा. थँक्यू. अरे थांब, अजून एक गोष्ट. या वर्षी माझा वाढदिवस सेलिब्रेट करायचा नाही. काय वेडेपणा आहे हा? वर्षातून एकदा येतो ना हा दिवस. माझा आणि ओवीचा वाढदिवस एकत्र साजरा करायचा हट्ट सोडला तर तू माझं सगळं ऐकणार, हे प्रॉमिस केलं होतंस ना तू आताच. व्यंकटेश काका, चला सोडा मला बस स्टँड पर्यंत, उशीर होईल शाळेत. सावली, मी येतो. अमृता काकू, चल मला उशीर होतोय. विंडो खंड्या, इतका विंडो कसं असू शकतो कोण? तो फोन तो असाच तिकडे पाठवून कसा निघून गेला? इतकं केअरलेस कसं असू शकतो कोण? मी इतक्या डेंजर कामासाठी त्याला तिकडे पाठवलं होतं आणि फोन जपून ठेवायला हवा होता ना. मी काय करू? मी परत सरांच्या खोलीत गेले तर त्याला डेंजर संशय येईल माझ्यावर.
नाही 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 नाही, तिकडे नाही जायचं, तिकडे नाही जायचं. काय करू मी? राजकुमारला सांगून टाकू का? फोन सापडला आणि तो सारंगच्या खोलीत आहे. हां हां, म्हणजे राजकुमार सारंगकडून काही करून तो फोन काढून घेईल आणि मग हां, मी पण काय मूर्ख. राजकुमारने तो फोन ताब्यात घेतला आणि तो अनलॉक केला तर सगळ्यात पहिले माझाच गेम वाजवेल. आणि तो अनलॉक केल्यानंतर त्यात माझं आणि खंडाचं कनेक्शन त्याला कळेल. आमचे सगळे कॉल लॉग दिसेल. हा, राजकुमारला इन्व्हॉल्व करणं रॉंग ऑप्शन आहे. नाही 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 नाही, मी काय करू? सारंगने तो फोन पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी मला तो गायब करावा लागणार आहे. मला फक्त 2 तास जरी फोन मिळाला ना तरी मी तो अनलॉक करून पटकन त्यातला सगळा डेटा गायब करून टाकेन, आमचे सगळे कॉल लॉग्स डिलीट करून टाकेन, सगळे प्रूफ्स डिस्ट्रॉय करून टाकेन आणि मग मी सेफ राहीन. काय करू? काहीतरी सॉलिड प्लॅन करावा लागणार. सारंग कुठे निघालास? हिमालयात चाललो वहिनी. काय? सावलीकडे चाललोय मी. ओवीने अबीरचे कपडे दिलेत आणि तिकडे अबीरने पण ओवीचे कपडे दिलेत. हो, याचा अर्थ या दोघांचं आधीच ठरलं होतं. 100%. आधी कपडे घेऊन येतो मी, मग बघतो काय करायचं ते. ऐक, त्याआधी मला सांग, मगाशी जे ओवी म्हणाली की तिला तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही, त्या बाबतीत काय विचार केलास तू? काय करणार बहिणी, समजवण्याचा प्रयत्न करेन. समजून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही करा तिचा वाढदिवस साजरा. मी प्रॉमिस केलं ना, तुम्ही तर नाही केलेलं. मी थांबेन बाजूला. सारंग, याला काय अर्थ आहे? ऐक, अशी पळवाट काढण्यापेक्षा एकदा सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी मार्ग निघेल ना. नाही ऐकणार ती, मला माहिती आहे ना, नाही ऐकणार. तिचं म्हणणं नाही बदलणार ती. ठीक. आणि तुला काय वाटतं, मी किंवा घरच्यांनी ओवीचा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंच तर ओवीला खूप आनंद होईल ना? सारंग, की तुझी मुलगी तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे ती. आणि मला सांग, तुझी काय इच्छा आहे? ओवीने तिचा बर्थडेचा केक रडत रडत कापायला हवा का? असं का वाटेल मला? ऐक ना, मी काय म्हणते, सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी सोल्युशन निघेल. प्लीज. बघतो, तिकडेच चाललोय ना मी आता. बोलतो तिच्याशी. गुड. ऑल द बेस्ट. बाबा, महत्वाच्या कामात आहात का? नाही बोलते, कोर्टाचे पेपर जरा बघत होतो. मला सारंगचा फोन आला होता, ते इथे येत आहेत, पण ते म्हणाले की त्यांना माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचं असेल? साऊ, मी ज्योतिषी आहे. ग्रहांची दशा बघून कुंडली वाचतो. आता माणसांच्या मनात काय चाललंय ते मी कसं सांगणार? बाबा, मला असं वाटतंय ना की मी इथे उगाच आले. बेळगावलाच बरी होते मी. तू अशी इच्छा करून काय होणार आहे? माणसाचं नशीब काही त्याच्या इच्छेने चालत नाही. जे कर्मात लिहिलंय ना त्याचा सामना करावाच लागतो. सत्य आहे. जा, सारंगाचं श्री उघड जा. हो.